नमस्कार, HPN मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. आज आपण माढा लोकसभा मतदारसंघातील सुस्ते या गावामध्ये आलेलो आहोत. आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, नागरिक आहेत. त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेऊयात. बाबा नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? महादेव पांडुरंग थिटे पाटील सुस्ते. बरं, सध्या लोकसभेचं इलेक्शन चालू आहे. हां, काय वातावरण आहे तुमच्या भागात? आमच्या भागात BJPचं वातावरण चालू आहे. हां. कशामुळे BJP? कारण या भागात खासदाराला जास्त कोण ओळखत नसतो. समाज गाव पातळीवर त्या गावातला जो आमदार आहे, त्या भागातला जो झेडपी प्रतिनिधी आहे, त्या भागातली ग्रामपंचायत आहे, ते जे कामं करतात त्या कामावर एक खासदारकीचं निवडणूक अवलंबून असते. आणि आमच्या माढा मतदारसंघात माननीय आमदार बबनदादा शिंदेसाहेब यांचं कार्य चांगलं आहे. येथील जवळजवळ ते 15-20 वर्ष झालं ऊसाचा प्रश्न मार्गी लावतात. उजनीचं पाणी असो, कॅनलचं पाणी असो, परत तुमच्या इतर काही शेतकऱ्याच्या अडीअडचणी, लाईट, DP, अन्न, वस्त्र ह्या जी काही अडचणी असतील त्या 100% पुरेपूर सोडवण्याचं काम करतात. त्यामुळं येथील लोकसभा माननीय आमदार बबनदादा यांच्या पाठीमागे जाणार आहेत. त्यांच्या विचाराला प्रेरित होऊन 100% मतदान हे BJPच्या मागे जाणार आहे, भारतीय जनता पार्टीच्या मागे. हां, सध्या निवडणूक अंतिम टप्प्यात आलेलं आहे. नरेंद्र मोदींचं पण सभा झाले, शरद पवारांचं पण सभा झाले. काय वाटतं? कसं आहे, विरोधकाच्या पुढे विषय नाही कोणताच. आम्ही समाजासाठी किंवा या देशासाठी काय करणार, राष्ट्रासाठी काय करणार हे नाही. विकास काम, चालना, काय अर्थकारण कसं करणार आहे याचा काही विषय नाही. फक्त इथं त्यांचा वेगळ्या पद्धतीने प्रचार चालू आहे. धैर्यशील मोहिते पाटील आहेत, काय वाटते त्यांच्याबद्दल? त्यांच्याबद्दल म्हणजे त्यांचा फक्त विजयाला लोक ओळखत होते आणि धैर्यशील मोहिते पाटलाला कोणही ओळखत नाही. आणि मोहिते पाटलांमुळंच आज शेतकऱ्याची दयनीय अवस्था झालेली आहे. DCG बँकेची त्यांनी घपळा केला आहे, तो DCG बँकेचा. त्या घपळ्यामुळं शेतकऱ्याला जी विविध विकास सोसायटीचं जे कर्ज मिळत होतं ते बंद झालेलं आहे. त्यामुळं आधी मिळत होतं का कर्ज? अगोदर मग मिळत होतं ना कर्ज, बरं. आता मिळत नाही ना. काय केलंय घोटाळा? ते घोटाळ्याचं प्रकरण आहे. आता ते इतकं लोकसभेचे इलेक्शन असतात, तो सांगणे काय नाही, सर्व महाराष्ट्राला माहीत आहे ना. तर ज्यांनी साखर कारखान्यासाठी घेतलं कर्ज 900 कोटी, 1100 कोटी, त्याचा भरणाच केला नाही परत. मग ती वेळ आली शेतकऱ्यावर, सर्वसामान्यावर आली पैसे अडकल्यामुळं. शेतकऱ्याला जी सर्वसामान्याला काय 50,000 80,000 कर्ज मिळत होतं, तो मिळू शकलं नाही ना. नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असं एक वातावरण देशात चालू आहे. काय वाटतं? नाही, असं वातावरण होऊ शकत नाही. कारण राहुल गांधीकडे कोणतंही हे नाही, एक स्टँड नाही. आणि जे ते स्वतः डिक्लेअर करू शकत नाहीत की बाबा मी पंतप्रधान होणार, मी पंतप्रधान पदाची शपथ घेणार जर आम्हाला बहुमत मिळालं तर. असं ते डिक्लेअरच करू शकत नाहीत. त्यांनी जर असं डिक्लेअर केलं तर त्यांचे जे 33 पक्ष आहेत त्यांची 1 तासाच्या आत फटाफट होऊ शकते. जसं इथं BJP जे आहे, BJP हा जवळ पण RPF तुमचं बरेच इतर पक्ष आहेत NDAमध्ये. जर BJPच्या एखाद्या अध्यक्षाने जर फतवा काढला आज आमचे नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार, तर इथं काही होऊ शकत नाही. हा फरक आहे. सध्या लोकशाहीला धोका आहे असं एक म्हणलं जातं. नाही, हे चुकीचा अप्रचार आहे. आणि असे अप्रचारही होतच राहतात, इकडून तिकडून अप्रचारही होतच जातात. सध्या मग कुणाला मतदान करणार तुम्ही? सांगितले भारतीय जनता पार्टी. बबनदादाच्या माध्यमातून हा विकास असाच पुढे चालू राहण्यासाठी भारतीय जनता पार्टी. नमस्कार. काय नाही. संजय पाटील. सध्या लोकसभेचं इलेक्शन चालू आहे. काय वातावरण आहे तुमच्या भागात? ह्या गावात बबनदादाचं वर्चस्व आहे. बबनदादा शिंदे 15 वर्ष झाले, ह्या 3री पंचवार्षिक आहे दादाची आमदारकीच्या माध्यमातून. आणि शिवाय दादानी या गावात रस्तं, एक बुडीत बंधाऱ्याची मागणी आहे ह्या गावाची बरीचशी. आज 20 दिवस झालं पाणी ह्या गावाला नाही. लोकाला मूळ प्रश्न ह्या गावाचा पाण्याचा प्रश्न आहे. आणि हा दादाच्याच माध्यमातून सोडवला जाऊ शकतो. कारण नदीला नदी जोडल्याचा प्रकल्प, ह्या नदीला शिना नदीला भीमा नदी जोडल्याचा पहिला देशातला पहिला प्रकल्प या बबनदादांनीच केला आहे. तेच ह्या बंधाऱ्याचं काम करू शकतात. आणि दादाशिवाय पर्याय नाही. दादा सांगतील तीच आम्हाला पक्ष, आम्हाला बाकी भाजप पण ही ना आती ह्याचं काय आम्हाला बोलायचं नाही.
फक्त टोटली आम्हाला बबनदादा हेच आमचं विषयच नाही दुसरा काय. मोहिते पाटील पण उभारले. मोहिते पाटील उभा राहिले तरी बबनदादा हीच बबनदादा जे सांगतील त्याला पर्याय नाही. आणि मग कोणी आम्हाला आमच्या जीवाला मोदी ह्या परिसरात दादाशिवाय पर्याय नाही. दादा सांगतील तेच आमचं धोरण. आता ही लोकसभा म्हणजे देश लेवलचं एक इलेक्शन म्हणून बघितलं जातं. मोदी विरुद्ध राहुल गांधी असं एक वाटतं तुम्हाला? इतकं इंटरनॅशनल लेवलचं आम्हाला काय करायचं आहे त्यानं ती वरचं काय काय होईना. इथं फक्त आम्ही बबनदादा ही माणसं आम्ही दादा सांगतील तेच आमचं धोरण. बरं. दादा आता सध्या भाजपला आहे. मग दादा सांगतील तेच पर्याय नाही हो दादाशिवाय. आपल्या भागात काही विकास कामं झाले? भयानक विकास या बबनदादानं विकास करू जाणं. आमदारकी कशी असतील कशाबरोबर असती ही दादाच करू शकतात. ह्या परिसरात झालेला रस्त्याचा विकास आणि काय बाकीच्या काय गोष्टी ह्या माझ्या हिशोबाने महाराष्ट्रातला एकमेव आमदार असेल की नुसत्या मिसकॉलला फोन उचलणारा आमदार म्हणजे बबनदादा. त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. या भागात परिचारकांचं पण बाकी मला बाकी काही सांगायचं नाही. फक्त ओनली वन बबनदादा. औदुंबरांना त्या माणसाकडे मी बघतो. औदुंबरांना पाटलांनी या तालुक्याचा विकास केला त्याच्यानंतर फक्त बबनदादाच करू शकतात. दुसऱ्या कोणाचं मला काय बोलायचं नाही. ह्या तालुक्याचं लय येतेलं जातेलं होतेलं पण बबनदादाच. नमस्कार. नमस्कार. काय नाव? अतुल चव्हाण. बरं. सध्या लोकसभेचं इलेक्शन चालू आहे. काय वातावरण आहे? हो चालू वातावरण आम्ही बबनदादांनी जी सांगतेत आम्ही ते करणार आहे. कारण बबनदादांनी भरपूर विकास केलेला आहे. आमच्या भागातील रस्ते इतर म्हणजे ग्रामपंचायतीला निधी बी भरपूर दिलेला आहे. त्यांच्या माध्यमातून आमदार निधी बी भरपूर दिलेला आहे. हा रस्ता तुंगत सुस्ते हा रस्ता बरेच दिवस झालं राहिलेला होता. तर दादाने आता तो पूर्ण केलेला आहे. बबनदादा सध्या भाजपला मतदान करा म्हणून प्रचार करतात. हो भाजपला करा म्हणून सांगतात. आम्ही करणार आहे भाजपला. रणजितसिंह निंबाळकर उमेदवार आहेत. भाजपला आम्ही करणार आहे मतदान. बबनदादांनी सांगितलेलं आम्हाला करायला. परिचारकांचं कसं वातावरण आहे? परिचारकांचं वातावरण सुद्धा चांगलं आहे. कारण पंढरपूर तालुक्यामध्ये विकास भरपूर परिचारक मालकांनी केलेला आहे. आमचं सुस्तेगाव माडा मतदारसंघामध्ये आहे तरी पण परिचारकांनी सुद्धा इकडच्या गावांकडे त्यांचं सुद्धा लक्ष आहे. त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलेलं आहे की रणजितसिंह निंबाळकरनं आपल्याला BJPला मतदान करायचं आहे आणि आम्ही ते करणार आहे. गावास्त मतदान आम्ही कसं 80% मतदान होईल हे आम्ही बघतो. नमस्कार. नमस्कार. काय नाव? निलेश गुरव. बरं. सध्या लोकसभेचं इलेक्शन चालू आहे. कसं आहे वातावरण? वातावरण चालू आहे निंबाळकर साहेबाच्या होय. कडं. कशामुळे निंबाळकर म्हणतात? त्यांना वर भाजप आहे ना. बबनदादानं भरपूर विकास कामं केली ती. बबनदादाही भाजपकडेच आहेत तिकडं राष्ट्रवादी काँग्रेस. हां काही विकास कामं झालीत का? झालीत की. रस्ते झालेत, बंधाऱ्याची कामं झालीत. हां मोदी विरुद्ध राहुल गांधी असं इलेक्शन चालू आहे सध्या. मोदी साहेब येणार. हो काय मोदी साहेबच कशासाठी? भरपूर विकास झालेला आहे. काय? शेतकऱ्यांना पैसे आले. हां राम मंदिरावर मतं मागतात ते. राम मंदिर बी झालंय ना. हां. गेले 50 वर्ष झालं नव्हते ते पूर्ण. आता पूर्ण झालं आहे. हे का जय श्रीरामच आहे. हां विरोधक म्हणतात की मंदिर बांधल्यानंतर काय पोट भरत नाही, रोजगार निर्मिती केलं पाहिजे. पण त्यांना तरी 50 वर्षात काय केलं? जे जुनं होतं ते नवीन केलं त्यामुळे लोकांना जरा बरं वाटलं ना. खराब रस्त्यावर किती दिवस चालायचं? चांगले रोड हे पाहिजेलच की लोकांना. कोणाच तरी प्रगती झालीच पाहिजे ना गावात. कोणाला मतदान करणार आहे एवढ्या? कमळला. रणजितसिंह निंबाळकर साहेबांना. नमस्कार. नमस्कार. काय नाव? विलास गोवर्धन चव्हाण. बरं. सध्या लोकसभेचं इलेक्शन चालू आहे. हां काय वातावरण आहे तुमच्या भागात? आमच्या भागात बबनदादा. होय. कशासाठी बरं? बबनदादाच कार्य चांगलं आहे भागात. बरं. उसा आहे ती, वेळेवर बिल आहे ती, पाणी आहे ना त्याला. काम चांगलं आहे बबनदादा. निवडणुकीला मोहिते पाटील आणि निंबाळकर उभे आहेत. बाकी काय ना आम्ही बबनदादाची माणसं आहे. बबनदादा बरं. मोहिते निंबाळकर कोण असतं बबनदादाची माणसं. बरं. मग कुणाला दादा सांगेल त्याला मतदान टाकणार. बरं. दादा कुणाला सांगितलं? दादा भाजपला सांगणार निंबाळकरला. बरं. तिथं परिचारकांचं कसं आहे, काय वातावरण? परिचारकाचं आहे गाव पार्टी आहे गाव लेवलला चांगली त्यांची. बरं. ते सांगतील त्यांचं काय आहे? त्यांचं काय त्यांचा गट आहे, आमचा वेगळा गट आहे. बरं.
ह्यावेळेस मग कुणाला मतदान करणार भाजपला भाजपला? दादा सांगेल त्याला. बर भाजपला दादा बबन दादा ज्याला सांगतील त्याला. बर काय विकास कामं काय झालेत का? होय दादांनी विकास केला आहे, भरपूर विकास केला गावचा. तरी काय केलेत महत्वाचे विकास? रस्ते जे काय असतं रस्ते गाव लेवलला आहे. हो उसाचा आहे लोकांच्या अडचणी. नमस्कार काका. नमस्कार. काय नाव? हनुमंतरामा बोबडे. बरं सध्या इलेक्शन सुरू आहे, काय वातावरण आहे तुमचं? आणि बबनदादा माणसं बबनदादा सांगेल तिकडे मग टाकणार. होय. बरं मोहिते पाटील आणि निंबाळकर. ती कोण आहे ती आम्ही बघणारच नाही. दादाचा निरोप येईल तिथं हजर आहे. होय. बरं आणि वरच्या लेवलला मोदी आणि राहुल गांधी असं एक वातावरण बनवलं जाते. कोण ते आता ते कशा बनवाय तिकडे आम्हाला काय करायचं. आपला माणूस खाली काम देतोय, आम्हाला वेळेवर ऊस नेतोय, पैसे देतोय, विषय संपला. पण ही खासदारकीचं इलेक्शन देशासाठी असतंय. नाही बरोबर आहे, देशासाठी असू दे की. आम्हाला काय दादा सांगेल तेच टाकणार आम्ही. बरं दादा कुणाला सांगितलं? ती सांगितलं अजून सांगितलीच नाही आम्हाला. सांगितलं ना? हां बरं आता सध्या राष्ट्रवादीत असले तरी भाजपचा प्रचार दादा करतील. ते दादा सांगतील त्या टायमाला पाठवली चिटबाय सांगतील इकडे टाका रे बाबा सगळे चला म्हणजे मिटिंग घेतली चला काय झालं. हां दादाच काम चांगलं आहे इथं. बरं दादा काय काय कामं केले तुमच्या भागात? रस्ते केले आहेत, सगळं उसून येते येळेवर, बिलं देते येळेवर. बरं भाजपचं काय काम वाटतंय का तुम्हाला? काय काम नाही तर भाजपचं काय नाही. नाहीच काम. त्यांचा माणूस नाही कधी निवडून आल्यानंतर. आता दादामुळं थोडं. हां नमस्कार. नमस्कार. काय नाव? महादेव केवळे बिटरगाव. बरं सध्या इलेक्शन चालू आहे, काय वातावरण? दादाचं बरं का इथं 20 वर्षापासून दादाचं कारखानदारी आहे इथं. ऊस बिलं चांगले मिळते, ते खत देते दादा, साखर आहे, बिलं आहे ती चांगली आहे ह्याच्यात मापात. दादाचं कार्य चांगलं आहे. दादा वर्षातनं 2 वर्षातनं इथे हेल्पाड असते दादाचं, सगळ्याला गाठी बिठी घेऊन जाते दादा. आणि इथलं जे मतदान होणार आहे ते दादाच्या म्हणण्यानुसार कोणाला करायची तीच होणार आहे दादाचं. दुसरं कोणाला सांगितले दादा? दादाची काय कोण आलं नव्हतं अजून, पण दादाचे सगळेच इथला भाग दादाचाच आहे. हा मोहिते पाटील विरुद्ध निंबाळकर. निंबाळकर हम्म. बरं काय विकास कामं झालेत का तुमचे? दादाने केले ती चांगली काम. मेन दादा बिलं भरपूर आहे, इथं साखर आहे, त्या बिलं टायमाला मिळते, ते रस्तं झालं ते दादाचं. दादा अजून कमी जास्त पैसा अडका कोणी लग्न येऊ काय अडचण पैसे देते दादा. बरं होय. परवा मोदींचं सभा झालंय माळशिरसला, कोण गेलं नाही मी गेलं नाही. एवढ्या लांब नाही गेलो तर मला म्हणावं. हां गेल बरं ह्या भागात शरद पवारांचे पण सभे वगैरे झालेत. शरद पवाराचं नाही झालं, पण शरद पवार सध्या इकडे जोर आहे बा खरं सांगायला काय भाजप. हां बरं ह्या आधी ह्या भागात विजयदादा पण खासदार होते, परत शरद पवार सुद्धा खासदार होते. काय कामं झालेत का त्यांच्यात? कामं झाले ती, पण आता जास्त कामं झाली ती. बरं दादा आल्यापासून कामं जास्त झाली ती आता. दादा कुठल्या पक्षात आहे ते आम्हाला. यावेळी कुणाला मतदान करणार तुम्ही? दादाच्या पार्टीला भाजपला. भाजपला. बोलताय का? नमस्कार. नमस्कार. सध्या लोकसभेचं इलेक्शन चालू आहे, काय वातावरण आहे तुमच्याकडे? चांगलं आहे वातावरण, काय नाही अडचण. बबन दादा सांगेल ती काय आम्ही त्याला सहकार्य करणार. होय. हा बबन दादाने विकास कामं भरपूर केलेली ते. आणि ऊसा बाबतीत तर कुठं बिलं पिलं कुठंच काय अडचण येऊ दिलेली नाही. हां जे बबन दादा सांगेल, प्रशांत मालक सांगेल त्यालाच आम्ही मतदान. बरं हां काय विकास कामं काय झाले ते? विकास कामं रस्तं ही आणि काय कामं बरीच झाली. होय. होय. देश लेवलला राहुल गांधी विरुद्ध आपलं नरेंद्र मोदी असं एक वातावरण आहे. किती बी असू द्या काय अडचण नाही. मोदी साहेबांनी बरीच कामं झाली. तिला आरोग्य दृष्टिकोनात असेल, दवाखान्या बाबतीत कुठले स्कीमा बरेच राबवले, तसं काय नाकारता येणार नाही. प्रशांत मालक बबन दादा सांगेल त्याला आम्ही मतदान करणार. काळ्या दगडाची